अंतरंग ऋतूतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण विशिष्ट प्लेटविषयी माहिती घेणार आहोत. तिचं नाव आहे सेलेनाइट. ही आहे सेलेनाइट प्लेट. सेलेनाइट प्लेट हातात घेऊन आपण मेडिटेशन करू शकतो, म्हणजेच ध्यानधारणा करू शकतो. सेलेनाइट हा अत्यंत मऊ पण चक्रा क्लिन्झिंग किंवा शुद्धीकरणाचा क्रिस्टल म्हणून देखील ओळखला जातो. चक्रा क्लिन्झिंग किंवा शुद्धीकरणाचा क्रिस्टल म्हणून देखील ओळखला जातो. तसेच ह्यावरती एका विशिष्ट प्रकारचे सिम्बॉल दिसत आहेत. हे सिम्बॉल आपण बघू शकता की चक्रा क्लिन्झिंगचे सिम्बॉल आहेत. यावर आपण बघू शकता लम, ओम, वम, रम, यम, हम, ओम, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपुरा, अनाहता, विशुद्धा, आज्ञा आणि सहस्रार अशा प्रकारे 7 चक्रांचे सिम्बॉल्स केलेले आहेत आणि मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणेचा सिम्बॉल आहे. हे सगळे सिम्बॉल हे ध्यानधारणा करण्यासाठी उपयुक्त असे देखील सांगण्यात येतात. हे सिम्बॉल ध्यानधारणेचे सिम्बॉल असून प्रत्येक चक्रावरती ही प्लेट ठेवून आपण ध्यान केले असता मन शांत आणि पवित्र होण्यास मदत होते. ह्या प्लेटद्वारे क्रिस्टल चार्ज करू शकतो. पण क्रिस्टल चार्ज करताना लक्षात ठेवायचं आहे की काळ्या रंगाचे क्रिस्टल सेलेनाइट प्लेटवरती चार्ज होत नाहीत. काळ्या रंगाचे क्रिस्टल सेलेनाइट प्लेटवरती चार्ज होत नाही. सेलेनाइट प्लेटवरती आपण एकाच वेळेला 3 क्रिस्टल चार्ज करू शकतो. एकाच वेळेला 3 क्रिस्टल अशा प्रकारे ठेवून चार्ज करू शकतो. जेव्हा आपण सेलेनाइटच्या प्लेटवरती क्रिस्टल ठेवतो तेव्हा जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं क्रिस्टल ठेवायचा आहे. प्रत्येकी एक क्रिस्टल जास्तीत जास्त 3 मिनटं ठेवल्याने क्रिस्टल चार्ज होतो. ही क्रिया आठवड्यातून एकदा करायची आहे. त्यामुळे आपला क्रिस्टल व्यवस्थितरित्या चार्ज होईल. त्यामुळे ही क्रिया आठवड्यातून 2 ते 3 क्रिस्टल चार्ज करून करायची आहे. सेलेनाइट प्लेटचा उपयोग हा क्रिस्टल चार्ज करण्यासाठी, मन शुद्धीकरणासाठी, शरीर आणि मन पवित्र करण्यासाठी करण्यात येतो.